नमस्कार मंडळी. तर आज आपण आहोत अलिबागमधील किहीम येथे. निमित्त म्हणजे माझाच 28th बर्थडे. तर इथे ऑफकोर्स किहीम हा बीच खूप प्रसिद्ध आहे. पण सडनली अनिकेतला असा थॉट आला की नक्की इथे एखादी हिडन जागा शोधूयात. आणि लेट मी टेल यू, अशी कमाल जागा मिळाली आम्हाला. चला तर मग एक मस्त फेरफटका मारून येऊयात. खरंच इतकं मस्त कमाल वाटतंय रोजच्या त्याच मोनोटोनस लाईफमधून स्वतःसाठी एक छान ब्रेक घेऊन. सो आम्ही ज्या हॉटेलमध्ये सध्या स्टे करत आहोत तिथून फक्त 20 ते 25 मिनिटावर ही जागा आहे. आणि आम्ही आता निघालो आहे ते साधारण 5 वाजलेत. सो एकदम असा परफेक्ट वेदर आहे, ना जास्त ऊन, हवा पण जरा अशी थंडगार आणि आजूबाजूला मस्त हिरवळ. सध्या तरी फक्त गुगलवर असलेले रिव्ह्यूज आणि फोटोज पाहून आम्ही तिथे चाललो आहे. सो गट फिलिंग सांगतं आहे की खूप मस्त जागा असेल. लेट्स सी. तर मित्रांनो, मी आणि अनिकेत आम्ही बनवतोय आमच्या आयुष्यातला पहिला व्लॉग. तर काही चुका होत असतील तर माफ करा. हाय अनिकेत. एवढं जवळ पण घेत. तर अशी मस्त हिरवळ आहे आजूबाजूला आणि हीच मजा आहे खरं रोड ट्रिपची. आणि आय कॅन्ट इवन इमॅजिन तिथे किती मस्त जागा असेल ती, कारण मला जातानाच इतकी मजा येते. इतका सुंदर निसर्ग आहे आजूबाजूला. सो आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड. आणि असा एक सुंदर स्पॉटसुद्धा इथे आहे. इथे आम्ही थोडं थांबून जरा फोटोशूटसुद्धा केलं होतं. आणि जसं आम्ही आज चाललो आहे तसं छान मस्त नारळाची झाडं आहेत दोन्ही बाजूला. अनिकेतने थोडा गाडीचा स्पीड कमी केला आहे सो दॅट आम्ही प्रॉपर व्हिडिओ शूट करू शकतो. आणि इथे आतमध्ये सुद्धा इतक्या सुंदर प्रॉपर्टीज आहेत. सो आधी आम्हाला माहीत नव्हतं की इथे आतसुद्धा इतक्या छान छान जागा आहेत किंवा स्टेज आहेत. बट जर तुम्ही प्लॅन करत असाल तर आय वुड रिअली सजेस्ट, जर तुम्हाला असं शांत जागेवर जायचं असेल तर या प्रॉपर्टीज तुम्ही ट्राय करू शकता. आणि ही जागा इथली जिथे आपण आत्ता टर्न घेतला आहे, मला ही जागा प्रचंड आवडलेली आहे. मस्त दोन्ही बाजूनी नारळाची झाडं आणि मधून अशी मस्त सूर्याची किरणं येत आहेत. सो मी खूप छान टाईम स्पेंड करून इथे माझं मस्त फोटोशूटसुद्धा केलेलं आहे. तर हा आहे थर्ड बीच, विच इज रिअली हिडन बीच, जो किहीम पासून आहे साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहोत थर्ड बीचला. and this is what it looks like. ब्युटिफुल. आता मी तुम्हाला दाखवणार आहे पाणी किती पुढे आलंय. काही जेव्हा आम्ही इथे आलो होतो, साधारण किती टायमाला आलो आपण, 1-2 वाजता, सकाळी नाही, दुपारी जेव्हा आम्ही इथे आलो होतो तेव्हा पाणी खूप लांब होतं. आणि आता वाजले किती वाजले सांग ना, फर्स्ट टाइम बनवते. आता 5:30 वाजलेत. तर हा साधारण भरतीचा टाईम असल्यामुळे पाणी भरपूरच पुढे आलं आहे. आम्ही जास्त पाण्यात नाही उतरत आहोत. इतका मस्त हा असा व्ह्यू आणि एकदम पीसफुल अशी वाईब आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली खूप कमी क्राऊडेड असा हा बीच आहे. सो जी तुम्हाला शांतता हवी असेल ती तुम्हाला नक्कीच इथे मिळेल. तसे ढग दाटून आलेत, सो गॅरंटी नाही आहे आम्हाला नक्की सनसेट इथे मिळेल की नाही, बट लेट्स सी. तर इथे येताना मी तुम्हाला जो स्पॉट दाखवला होता तिथे आम्ही थोडं फोटोशूट करायला आलो आहोत. आणि अनिकेतने एकदमच दिल खुश कर दिया टाईप्स फोटो काढलेत माझे. आणि आता सनसेट होईपर्यंत आम्ही केवळ एकमेकांना पकवण्याचं काम करतो.
सनसेट मिळण्याचे चान्सेस तसे कमीच दिसत आहेत, कारण तुम्ही पाहू शकता ढग दाटून आलेत, सूर्य दिसत नाही आहे. तर हवा तसा सनसेट मिळेल याची शक्यता कमीच आहे. पण जी काही वाईब आम्हाला इथे मिळाली आहे दॅट इज टोटली वर्थ इट. अँड आय वुड ऑल्सो सजेस्ट, जर तुम्ही या जागेवर आलात तर नक्कीच स्थळ बीचला भेट द्या. पण हा बीच प्लीज आहे तसाच क्लीन ठेवा. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. काही चुका झाल्या असतील तर त्याही सांगा, सो दॅट मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये इम्प्रूव्ह करेन. थँक्यू.